नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चंपाषष्ठी विशेष खास गावाकडच्या पद्धतीने केलेलं चमचमीत वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे। तर हे वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे कसे करायचे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथं मी अशा प्रकारची 4 मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत। तर सुरुवातीला आपल्याला या वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारची वांगी घेऊ शकता, पण त्या वांग्यांना आपल्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे ही वांगी पटकन भाजली जातात आणि भाजल्यानंतर याची आपल्याला साल काढायला अगदी सोपी जाते। तर बघा अशा प्रकारे सर्व वांग्यांना माझं इथं तेल लावून झालेलं आहे। आता ही वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत। तर त्यासाठी गॅसवर मी एक पापड भाजायची जाळी ठेवलेली आहे आणि आता गॅस चालू करून घेऊयात आणि आपण जी तेल लावून घेतलेली वांगी आहेत ती आता यावर भाजण्यासाठी ठेवून देऊयात। तर बघा अशा प्रकारे वांगी मी भाजण्यासाठी जाळीवर ठेवलेली आहेत। थोडा वेळ एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहेत। तर बघा अशा प्रकारे 1-2-3 वेळा पलटी करत 4 ते 5 मिनिटे ही वांगी आपल्याला अशी चांगली भाजून घ्यायची आहेत। बघा वांगी चांगली भाजून झालेली आहेत। आता मी गॅस बंद करून घेतलाय आणि आता ही एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण ही अशीच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। थंड झाल्यानंतर आता आपण याची साल काढून घेऊयात। तर बघा तुम्ही पाहू शकता आपली वांगी अतिशय चांगली अशी भाजली गेलेली आहेत आणि तेल लावल्यामुळे ही साल निघण्यासही अगदी पटकन अशी मदत होत आहे। पूर्वी वांगी चुलीमध्ये म्हणजे चुलीतल्या विस्तवामध्ये भाजली जायची, तर ते वांग्याचं भरीत चवीला अतिशय चविष्ट लागायचं। आता आपल्याकडे चूल नाही म्हणून गॅसवरच अशा पद्धतीने वांगी भाजून घ्यायची आणि याप्रमाणे त्याची सगळी साल काढून घ्यायची। तर बघा इथं माझ्या सगळ्या वांग्याची वरची साल काढून झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकताय देठामध्ये सुद्धा वांग अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे। बघा सहजरित्या देठ वांग्यापासून बाजूला झालेला आहे, म्हणजे देठामध्ये सुद्धा वांग अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे। आता ही वांगी चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे फोडून घेऊयात, म्हणजे यामध्ये जर कीड असेल तर ती आपल्याला सहजरित्या दिसेल। तर बघा अशा प्रकारे मी सगळी वांगी आता इथं चेक करून घेते। आणि आता काट्या चमच्याच्या मदतीने आपल्याला ही वांगी पूर्णपणे मॅश करून घ्यायची आहेत। बघा वांगी आपली पूर्णपणे मॅश झालेली आहेत। आता यामध्ये घालूयात एक बारीक चिरून घेतलेला कांदा। इथं आपल्याला कच्चा कांदाच वापरायचा आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, तर अर्धा चमचा मीठ मी इथं टाकलंय। त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि 1 चमचा तेल टाकलंय। तर माझी आजी, आई आणि माझ्या सासूबाई सुद्धा याच पद्धतीनं वांग्याचं भरीत करतात। अतिशय चविष्ट असं हे वांग्याचं भरीत लागतं। याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा। अशा प्रकारे आपल्याला हे चमच्यानं अगदी व्यवस्थित करून एकजीव करून घ्यायचंय। तर अशा प्रकारे आपलं गावाकडच्या पद्धतीने केलेलं चमचमीत असं वांग्याचं भरीत इथं तयार झालंय। आता आपण बाजरीचे रोडगे तयार करून घेऊयात। तर त्यासाठी गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे आणि आपण ज्याप्रमाणे भाकरी करण्यासाठी पीठ मळतो तसं पीठ मळून याचे मी छोटे छोटे असे रोडगे तयार करून घेतलेत। फक्त या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकले म्हणजे आपले रोडगे चवीला अतिशय चविष्ट लागतात। आता याला आपण एका बाजूने पाणी लावून घेऊयात। मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या चंपाषष्ठीला आमच्याकडे अशा प्रकारे बाजरीचे रोडगे आणि वांग्याचं भरीत करून खंडोबा देवाची तळी उचलली जाते। तर तुमच्याकडे अशीच पद्धत आहे की यापेक्षा अजून थोडी वेगळी पद्धत आहे, मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघा पाणी लावल्यानंतर सगळे रोडगे मी व्यवस्थित पलटी करून घेतलेले आहेत आणि आता 3 ते 4 मिनिट हे आपण दुसऱ्या बाजूने असेच भाजून घेऊयात।
हे आता आपल्याला परत परत पलटी करायचे नाहीत. तर बघा 3-4 मिनिटानंतर खालच्या बाजूनेही रोडगे अगदी व्यवस्थित असे भाजून झालेत. तर ते मी पलटी करून पुन्हा तव्यामध्ये भाजण्यासाठी टाकलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तवा बाजूला काढून गॅसवर सुद्धा भाकरीप्रमाणे हे भाजून घेऊ शकता. तर बघा तव्यामध्ये सुद्धा ते अगदी व्यवस्थित फुगलेत आणि आपले हे रोडगे अगदी व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघा आता हे रोडगे मी एका ताटामध्ये काढून घेतलेत आणि आपण आता नैवेद्य भरून घेऊयात. तर सुरुवातीला नैवेद्यावर मी भात घातला आहे आणि आता साध्या वरणाची जी डाळ आहे ती सगळ्या नैवेद्यावर घालून घेतली आहे. त्याचबरोबर साजूक तूपसुद्धा या नैवेद्यावर मी घालून घेतलेला आहे आणि आता थोडासा गूळ प्रत्येक नैवेद्यावर मी ठेवून घेते आणि आता यावर घालायचं आहे आपण तयार केलेलं चमचमीत असं वांग्याचं भरीत. तर बघा सगळ्या नैवेद्यावर मी वांग्याचं भरीत टाकून घेतले आणि आता यावर मी बारीक चिरलेली कांद्याची पाट टाकून घेतली आहे. हे रोडगे चवीला अतिशय चविष्ट लागतात. लहान मुलांना तर हे छोट्या छोट्या भाकरी असल्यामुळे खूप आवडतात. आमच्याकडे तळी उचलायला आलेली जी लहान मुले आहेत ती आवडीने खाऊन हे संपवतात. म्हणून आम्ही करतानाच हे जास्त प्रमाणात करतो. तर बघा अशा प्रकारे आपलं चमचमीत वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे इथं तयार झालेले आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.